पंचगंगा नदी काठावरील शिरढोण व टाकवडे परिसरातील शेतकरी सध्या पावसाअभावी आणि महावितरणच्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांना जीवदान मिळावं या उद्देशाने प्रशासनाने 3 दिवसांची उपसा बंदी शिथिल केली असली तरी वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगमुळे शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपसाबंदी उठवल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 8 तासांच्या कालावधीत अनेक वेळा वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी नदीतून पाणी उपसा करून ते पिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ठप्प झालं. वारंवार होणाऱ्या वीज खंडितेमुळे मोटारी, स्टार्टर व इतर विद्युत उपकरणांच्या बिघाडाचं प्रमाणही वाढलं. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. वीज पुरवठा खंडित होण्याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वरील आदेशानुसार वीज पुरवठा बंद केला जात आहे असं सांगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे नेमका निर्णय कोणाचा आणि यासाठी जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा माराशी झाली असून ना पाणी मिळत आहे ना समाधानकारक उत्तर. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री सुमारे 11 वाजता शिरढोण व टाकवडे येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र संताप व्यक्त केला. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, ट्रिपिंग थांबवावं तसेच नादुरुस्त यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलक सम्राट विश्वास बालीघाटे, टाकवडेचे सरपंच मनोज चौगुले, शिरढोणचे माजी सरपंच बाबू हेरवाडे, विजय मगदूम, अरुण काळे, रिंकू गुरव, विजय पाटील आणि 100हून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर.